जायचं का रायगडवर फिरायला सगळ्यांनी? कधी जायचं? तू पण येणार ताई रायगडवरती? पोरी संभाजी महाराजांची मूर्ती एक आलेली आहे मस्तपैकी मोठ्या साईज मधली. असं वाटतं इथे एकदम शांत आणि एक स्थिर आहे, पण पाणी कंटिन्यू फ्लोईंग चालू आहे काहीच पाण्याचं ते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो चला आता मी निघतोय जॉबवरती. काहीच गरम तर भरपूर होतंय, काही गरम एवढं होतं ना घरामध्ये बसल्यावर. हे बघा काही आत्ता चांगलं करून आलं बाहेर मी जस्ट न मध्ये, आणि गरम बघा किती व्हायला लागलं. इतका काही घामवर घामायला लागलेलं आहे. पुसून पण काही सगळा मेकअप जायला लागला माझा. बघा मला काही निघूया पटकन जॉबवर. बाहेर तुम्हाला बघ दाखवतो बघा, कडक ऊन पडलेलं आहे भरपूर बाहेर. हे बघा झाडं बड एकदम यायला लागले सगळे. आणि जायचं काहीच इकडं बघा चिंचाची झाडं काही यायला लागले. चिंच हे 1 2 3 आणि तिकडं अजून एक आतमध्ये. कुठे गेला हा बघा इकडे काही. चला आपण ती झाडं बघू इकडची. काही झाडं तर भरपूर वाढायला लागलेत मोठी मोठी. हे बघा अजून बघून घ्या इकडचं वातावरण सगळं. नाही बघा झाडं सगळे आंबे काही संपले आता फायनली. तर काहीच गरम तर एवढं होतंय ना, पटकन निघूया काहीच. बाहेर थांबूशी वाटत नाही, भरपूर गरम होते काही. मला निघूया आपण काहीच आता जॉबची इकडे आपल्या फायनली. आता मी शोरूममध्ये आलेलो आहे. शोरूममध्ये काहीच बघा इकडे खाली माधुरी आहे, समोर अर्पण बसलेलं आहे, तिकडे अभिषेक पण आहे काहीच. बाकी लोकांची कामं वगैरे चालू आहे तिकडे बघा. तिकडे खाली बाटल्या घेऊन चालल्यात कुठेतरी काहीच. बघा आजो आला इकडे. काहीच सुनील भाई पण आलेत बघा. बघा आलेले सुनील भाई. आता चला बिलिंग वगैरे करू. कालची आपली किती बिलिंग झाली बघूया. काल आपले बिल झाले? हा झाले काय, 1-2 बिल झाले आपले. करूया चला. अभिषेक पण बसला इकडे पहिल्यापासूनच. काहीच बघा तिकडे सगळेजण बसलेले आहेत, सुनील भाई ऑक्सी वगैरे. आणि काही सगळ्यापासून एक कस्टमर झालेलं आहे अभिचं. बघू आपल्याही नंबरला आपण कस्टमर करू. काही बघू आज कस्टमर होतात का नाही आहे. तर काही शोरूममध्ये कस्टमर वगैरे तर नाही. सगळ्यापासून 1-2 बिल झालेले आहेत. आपण काही बाहेर करू बघू कस्टमर काही येतात का नाही आहे. आपलं काही बाहेर वातावरण एकदम शामसूम पडलेलं आहे इकडं सगळीकडचं. कस्टमर तर नाही सकाळपासून. एकच कस्टमर आलं अभिचं. बघू अजून दिवसभर काही कस्टमर येतात का नाही आहे. बघू वाट बघू काही कस्टमर यायचं. फायनली मी जेवायला आलेलो आहे. कस्टमर वगैरे तर काहीच नाही आहे सकाळपासून म्हणाल तर काहीच एकच बिल झालेलं आहे सकाळपासून. आणि काहीच ऊन असल्यामुळे काहीच कस्टमर येत नाहीत. बघू संध्याकाळपासून काहीच कस्टमर वगैरे चालू होतील तर आपण जेवायला घेऊ. काहीच जेवायला बायकोनी फ्लावर बटाट्याची भाजी, चपाती आणि इकडे चिवडाही दिलेला आहे आपल्याला मस्तपैकी. जेवण वगैरे करून घेऊ काहीच मस्त. या नजाऱ्यामध्ये मस्त हवा चालू आहे काहीच. तर जेवण वगैरे करून मी खाली येऊन बसलेलो आता. इकडं काहीच मस्तपैकी नवीन मूर्ती आलेल्या आहेत, तुम्हाला दाखवतो मी. महाराजांच्या भारी भारी मूर्ती आल्या. ती भक्तिशक्ती आले मोठ्या साईजमध्ये. इकडं बी एक आले, ही एक आले. आणि संभाजी महाराजांची मूर्ती एक आलेली आहे मस्तपैकी मोठ्या साईजमधली. कितने एम रुपये कम है? मला ज़्यादा रहेगा. काहीच भारी ऑप्शन आलेले आहेत. तर आपण बसू काही सकाळपासून. कस्टमर तर नाही आले अजून, कस्टमर चालूच वरती. आत्ता अशी माधुरीकडे कस्टमर चालू आहे वरती. काय बसू आपण इकडेच खाली. क्लायंट वगैरेची वाट बघूया आपण काही. हां काहीच मस्तपैकी. आता आपण चहा करून पिऊया. आता कप चहा टाकू काय आपण मस्तपैकी. कप टाकला काहीच. आता पाणी घेऊ आपण, गरम पाणी. एक नंबर लागते काहीच. तर इथं बाहेर बसू आपण मस्तपैकी चहा वगैरे पीत. एक नंबर आले, कडक आले काहीच. आणि कसं काहीच एकदम हेल्दी चहा भारी लागतो काहीच. पहिले मी रोज नाही काहीच, कधी कधी पितो मी. चला चहा वगैरे पिऊया आणि मग क्लायंट वगैरे यायची काहीच वाट वगैरे बघूया आपण. इकडे काहीच ऑक्सी बघा सेटिंग. काय ती मूर्ती
काहीच ही बघा संभाजी महाराजांची मूर्ती तुम्हाला दाखवली होती, फाउंटेन इथं ठेवलेली आहे मस्तपैकी शोकेसमध्ये, भारी दिसते गाईस. फाउंटेन हा ते आजीला मगाशी बोललो होतो मी गाईस. हा बघा फाउंटन. तुम्हाला असं वाटत असेल गाईस हे असं शोपीस आहे, पण गाईस ह्यातनं पाणी पडते त्या ह्याच्यात ना. हातला बरं ऑफिसर तुम्हाला दाखव, थांबा बघा. हे बघा गाईस, हे बघा. पण गाईस वाटत नाही, एकदम प्लेन वाटतं गाईस. असं वाटतं इथे एकदम शांत आणि एक स्थिर आहे, पण पाणी कंटिन्यू फ्लोईंग चालू आहे गाईस पाण्याचं. ते दिसतंय कसं ना, मस्त वाटतं ते. ऑइलचं होतं बघ तसं. ऑइलचं होतं काय असा हा बघा. हा पण असंच आहे, दिसून येत नाही. आणि काही मूर्ती एकदम क्लास दिसते बघा, ही भारी वाटते फिनिशिंग वगैरे. पण चहा वगैरे पिऊया मस्तपैकी. इकडे ह्या बी ह्या भरपूर मूर्ती आहेत. 6,950 7,000. काहीच कस्टमर वगैरे आता चालू आहेत इथं अभिषेककडे कस्टमर. आपण थांबू इकडेच, बसूया, कस्टमर याची वाट बघू. आणि बघतेच काहीच हे मध्ये आला जेवण. आता आपण बसू इकडे बाहेर. तर गाईज आता मी बाहेर आलो आणि त्या कस्टमरने काहीच एक क्लॉक घेतलेला आहे. अभिषेक इथं बसलेला आहे. एकच क्लॉक घेतला बघ त्यांनी, बाकी फ्रेम एकच घेतला गाईज. इतक्या वेळ बसून पण त्यांनी. कस्टमर तर काही जास्त होतच नाहीत आपले सकाळपासून. बघूया आपलं तर काही अजून एक पण बिल झालं नाही आहे काही सकाळपासून. बघू अजून कस्टमर येतात का नाही आहे. आजी फिरतो इकडे बाहेर आणि आपण बसू इकडे बाहेर खाली. तर काहीच आता शोरूममध्ये काही कस्टमर वगैरे झालेले आहेत. आतमध्ये कस्टमर होते, आता बसलेले आहेत सगळेजण. तर आपण काही फिरूया. सकाळपासून आपल्याला काही कस्टमर आलं नाही, पण कस्टमर होते काही. संध्याकाळनंतर कस्टमर, तुम्हाला काहीच बोललो होतो संध्याकाळनंतर कस्टमर येतील. आणि काही संध्याकाळनंतर कस्टमर आले बी होते, कस्टमर होते काही. बघूया काही अजून कस्टमर होतात का नाही, तासभर थांबू, त्यानंतर मग आपण घरी निघूया काही. काहीच आता मी फायनली घरी आलेलो आहे. आणि इकडं चालले सगळ्यांचं बोलणं. रायगडवरती जायचं काहीच, जायचं रायगड फिरायला. काहीच सगळ्यांचं बोलणं आलं आहे रायगडावरती फिरायला जायचं. कधी जायचं पण ते काय नक्की नाही. काय म्हणली, जायचं का रायगडवर फिरायला सगळ्यांनी? बाबा, तू, मी, रेणू, साधना पण येईल. म्हाताऱ्याला घ्यायचं, पप्पा. बघू आता कधी जायचं. नाही नाही, गर्दीला असते आता, गर्दी राज्याभिषेकाला. कधी जायचं मग? सुट्ट्या तुम्हाला कधी आहेत? बघू आहे ना, काढू काहीतरी सगळेजण. गाड्यांवरती जाऊ ना, टू व्हीलरवरती ना. कोण कोण आहे? आम्ही तिघं एका टू व्हीलरवरती, माझ्या गाडीवरती साधना, आम्ही मोठे. तुम्ही बाज आहे ती गाड्या आहे ना. हां मग काय, तिकडनं वरती आपल्याला चालत जायचं आहे सीड्यांनी. जाऊ की आता आहे ना बाबा, हळूहळू जाऊ आपण. रोपवेने आणणार? किती रुपये तिकडे रोपवेनी? 350 रुपये का? बघू मग, पैसे काय ना. एखादं 350 रुपये तिकीट आहे रोपवेनी. मग हो, बाबा म्हणतात रोपवेने येतील. मग वजन नको तुमचं, नका चालत चला आपलं, नको रोपवे. थंडीत न जाऊ, थंडीत नाही ना, पावसात नको. काहीच थंडीत न जाऊ आपण, पावसाळ्यात नको आहे ना. पावसात पाणी भरपूर असतं रायगडला. थंडीत जायचं. हा अप्पा, थंडीत जायचं. थंडीत आहे ना, थंडीमध्ये कसं ऊन पण नसतं जास्त आहे ना. हा का, गावाला आपला हापूस आंबा आहे ना. आता कोणी टाकायला कशाला चालले, आता आंबे थोडी. ठीक आहे, बसले सगळेजण. तू पण येणार ताई रायगडवरती? तू येणार आहे का? आणि ह्या दोघी जणी, ही 2 पोरी. हा बघ, निन्नाला आणि हिची पोरीला मग काय घरी ठेवायचे का म्हाताऱ्याकडं? ताई पण येते म्हणते.
पर्यंत चिन्ह मोठी होईल. थंडी कधी येईल डिसेंबर ना. निन्नाला थंडी कधी येते दिवाळीत. निन्नाला नाही गड्डीला कोणी समोर शकत नाही. साधना येणार आहे तू पण ठेवायचं तिकडे तू येणार आहेस होय साधना साधना येईल ना रायगडवरती आहे ना जाऊ आपण येईल की त्याला का हळूहळू जायचं. कधी माझ्या गाडीवर जाणारच नाही. मला चढायचंय रायगड. किती नाही मी 3-4 लोक गेले बघ. म्हणजे किती लोक गेले बघ. तू येणार आहे साधना. मी चढले तर सारा तो महाजवळच्या चढायला येत नाही ग बाई. महाजवळच्या ओटापून वर लय आहे. काय नाही चढायचं आपलं हळूहळू जायचं. बसले सगळेजण बाहेर गाईच. तर काहीच बाहेर सगळेजण बसलेले आहेत गप्पा मारत. आणि आपण काहीच मस्तपैकी जेवण वगैरे करून घेऊ. चिकन केलं काहीच आणि भाकरी आहे. मस्तपैकी काही जेवण वगैरे करून घेऊ आपण. आणि रायगडला जायचा प्लॅन चालला आहे काहीच बघू. थोड्याने बाहेर वगैरे बसू आपण जेवण वगैरे करून जाऊ काहीच. चला काहीच तर बघा आता मी जेवण वगैरे करून बाहेर आलेलो आहे. काहीच बाहेर तर मस्तपैकी हवा चालली थोडीफार. आणि आता सगळेजण काहीच घरची सगळेजण जाऊन झोपलेले आहेत. मस्तपैकी बसतो आहे बाहेर मी इकडे. काहीच कोण भुकले तिकडे पण हा भुकतो काहीच. इकडे बसलाय बघा वरती. गप्पा वास शांत बस की कशाला भुकतो कोणाला भुकतोय. चुप चुप शांत बस एकदम चुप. तिकडे ती भुकतो तू कशाला भुकतो इकडं. इकडं अंजुली बसले काहीच हे बघा. जुली हे गपरे तिकडं आलं बघा काहीच कसं जुली गपरे. रॉके शांत बस काहीच ओके. आता बघा कसं येईल जवळ. काय तर काहीच मस्त हवा चालू आहे का वरच्या साईडला इकडे. बसू आपण वरती एडिटिंग करत गाडीवरती मस्त बी काहीच. आणि काहीच घरच्यांचा प्लॅन चालला आहे की रायगडावरती फिरायला जायला. म्हणजे माझं जे गाव आहे काहीच रायगड तिकडे फिरायला जायला मस्त बी काहीच. असं काहीच रायगड आहे आणि त्या पायथ्याच आमचं गाव आहे काहीच. काहीच रायगडला मस्त व्ह्यू आहे काहीच. गडावरनं काहीच एकदम तुम्हाला ज्यावेळी काहीच जिकडे जाईल ना फिरायला तुम्हाला काही सगळा व्ह्यू दाखवतो. लास्ट टाईम गेलो होतो आम्ही सगळी फॅमिली. पण काही तेव्हा मी व्हिडिओ वगैरे माझी चालू होते तेव्हा माझी ब्लॉगिंग काही बंद होती. तर आता काही ब्लॉगिंग वगैरे चालू केले. ज्यावेळेस जाऊ आपण रायगडला. आणि प्लॅनिंग ठरले काहीच थंडीमधनं जायची. तर बघू काही ज्यावेळेस जाऊ आपण त्यावेळी तुम्हालाही दाखवतो काहीच. आपण इथं बसूया काहीच खाली. बघू काही ज्यावेळेस आपण जाऊ फिरायला रायगडवरती तर काही आपण नक्की काहीच फॅमिली जाणार त्याविषयी. तर बघू ज्यावेळेस जाऊ आपण काहीच त्याविषयी तुम्हाला दाखवतो काहीच. मस्त रायगड वगैरे फिरू आपण मस्त एन्जॉय करू. तर झाला काही हा ब्लॉग तुम्ही संपवतो काहीच. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काहीच. गुड नाईट बाय बाय.